नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना मित्रांनो? आज संडे स्पेशल रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज रविवार आणि आज शिल्पा काय बनवत आहे ते बघा। आणि ही जी रेसिपी आज आपण बनवणार आहोत ती आमचे जे शेजारी आहेत जॉन आणि पेगी त्यांना आम्ही देणार आहोत। तर आम्ही काय करतो, आठवड्यातनं 1-2 वेळेस त्यांना अशा रेसिपीज आपल्या शेअर करतो, कारण आपल्या कल्चरमध्ये कसं आहे की आपण एकमेकांना आपलं अन्न शेअर करतो, आपल्या शेजाऱ्यांना वगैरे। तर चला मग बघूया आज शिल्पानी काय ठरवले, काय बनवायचं, काय आजची रेसिपी आज काय आहे स्पिनॅच राईस। त्याच्यासाठी मी ना अगोदर भात असं शिजवून घेतलेला आहे। बर बर। आणि त्याच्यानंतर हे स्पिनॅच साठी हा. हे पालक, कोथिंबीर, अद्रक, लसण, जिरे आणि मीठ याचं सगळ्यांचं मिक्स करून अशी पेस्ट बनवून घेतली आहे। बर बर, म्हणजे अशी ग्रेव्ही बनवायची। हा. तर हे जे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत, पालक वगैरे हे सगळे, हे काय करायचं, याला मिक्सर मध्ये घ्यायचं, थोडंसं पाणी टाकून त्याची अशी ग्रेव्ही बनवायची। तर ही एक इझी आहे, मिक्सर मध्ये बनवू शकता। त्याच्यानंतर मग आपण पातेल्यामध्ये असं थोडं तेल घेऊन त्याला फोडणी द्यायची। आम्ही जेव्हा हे घर घेतलं 2022 मध्ये आणि इथे आलो, त्यानंतर आमचे जे शेजारी आहेत कॅनेडियन जॉन आणि पेगी, त्यांना आम्ही घरी बोलवायचं कधी कधी। आणि मग आपलं जे बनवलेलं आपण अन्न आहे घरामध्ये, जे काही रेसिपी आहे ते आम्ही त्यांना सुरुवातीला थोडं थोडं द्यायचं। आणि मग हळूहळू त्यांना इंडियन रेसिपीज खूप आवडायला लागल्या। अगोदर ते तिखट जास्त खात नव्हते, आपण त्यांना आता हळूहळू थोडंसं मीडियम तिखटची सवय लागलेली आहे। तर आम्हाला त्याच्यानंतर कळालं की मित्रांनो, पेगीला स्पिनॅच राईस खूप आवडतो, म्हणजे पालकाचा बनवलेला जो भात आहे तो तिला खूप आवडतो। त्याच्यामुळे ती आम्हाला नेहमी म्हणत असते की तुम्ही स्पिनॅच राईस बनवा आणि मला द्या। तर आम्ही आठवड्यातनं 1-2 वेळेस तरी अशी काहीतरी रेसिपी बनवून त्यांच्यासोबत शेअर करतो। चला तर मग ही बनवल्याच्या नंतर मी तिला कसं नेऊन देतो वगैरे हे पण तुम्हाला पाहता येईल। तर आता इथे असं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी अशी मोहरी टाकायची, नंतर जिरे। मित्रांनो, आज थंडी खूप जास्त आहे, एक -10 टेम्परेचर आहे आज। काल परवा खूप बर्फ पडला होता, त्याच्यामुळे वातावरणामध्ये थंडी जास्त आहे। भारतीय संस्कृतीचा हेच गोडवा आहे मित्रांनो, की आपण घरामध्ये बनवलेलं अन्न आपल्या शेजाऱ्याला आपण देत असतो आणि आपण लहानपणापासून तेच शिकलो। तर त्याच पद्धतीने आम्ही इकडे कॅनडामध्ये पण आपले जे शेजारी आहेत त्यांना आपण असं काही घरामध्ये बनवलं, काही विशेष रेसिपी वगैरे, तर आम्ही त्यांना नेहमी शेअर करत असतो। तर अशा प्रकारे याच्यामध्ये आपण आता मोहऱ्या, जिरे असं टाकलेलं आहे आणि लसण पण टाकले त्याच्यामध्ये। आता शेंगदाणे, त्याच्यानंतर असे कच्चे शेंगदाणे थोडेसे टाकायचे आणि याला चांगलं फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर मग मित्रांनो, ही आपण जी ग्रेव्ही बनवलेली आहे पालकाची वगैरे, तर ती काय करायची, याच्यामध्ये अशी टाकायची। तर लो फ्लेम वरती असं याला थोडंसं 4-5 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं। त्याच्यानंतर मग काय करायचं, त्याच्यामध्ये थोडीशी अशी हळद टाकायची, कलर छान येतो। आणि मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार। तर मित्रांनो, त्याच्यानंतर काय करायचं, आपलं असं हिरवं लिंबू घ्यायचं आणि लिंबू त्याच्यामध्ये टाकायचं या ग्रेव्हीमध्ये। ते लिंबू टाकण्याचं कारण म्हणजे काय की त्याला जो कलर जो आहे तो स्पिनॅचचा कलर हा तसाच राहतो, हिरवा कलर छान दिसतो। आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं लिंबू टाकलं की त्याला थोडासा आंबूसपणा पण येतो। तर मित्रांनो, ही एक सिंपल साधी रेसिपी आहे, पण याचे हेल्थ बेनिफिट्स खूप आहेत। आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात किंवा असे मुलं वगैरे असतात की ज्यांना पालक खायला आवडत नाही, पण जर तुम्ही अशा प्रकारची रेसिपी जर बनवली राईस सोबत तर ती खूप जास्त हेल्दी होते। आणि पालक ही आपल्या शरीरासाठी खूप चांगली असते, त्याच्यामध्ये वेगवेगळे विटॅमिन्स वगैरे खूप असतात। आणि पालक मग काय करतात, अशी आपण ज्या पद्धतीने भाजी वगैरे बनवतो ती भाजी काही मुलांना वगैरे घरामध्ये आवडत नाही, पण जर तुम्ही अशी रेसिपी ट्राय केली तर ती अतिशय एकदम टेस्टी होते। मग त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, की हा जो आपण भात शिजवून घेतलेला आहे तो भात त्या ग्रेव्हीमध्ये असा टाकायचा आणि मग त्याला स्लोली चांगलं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं। तर मित्रांनो, प्लेन राईस खाण्यापेक्षा जर तुम्ही असा स्पिनॅच राईस बनवला तर ही खूप चांगली आयडिया आहे, कारण याच्यामध्ये कसं तुम्हाला असं सेपरेट भाजी वगैरे बनवण्याची गरज नाही। राईस आणि त्याच्यामध्ये पालक हे खूप चांगलं कॉम्बिनेशन आहे। 10 मिनिटाच्या आत हा आपला स्पिनॅच राईस तयार झालेला आहे। तर ही खूप चांगली रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे।
जर तुम्ही घरी कधी ट्राय केलेली आहे का, अशा प्रकारचा भात तुम्ही कधी बनवला का, त्याविषयी आम्हाला नक्की सांगा. आणि जर तुम्ही बनवला नसेल तर नक्की ट्राय करून बघा कसा झाला वगैरे, आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण हे खूप हेल्दी राईस आहे. तर असं तुम्ही रेसिपी ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. आपला स्पिनॅच राईस आता तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यासोबत दुसरी एक छोटीशी एकदम छान रेसिपी बनवत आहोत. अगदी 4 मिनिटाच्या आत तयार होईल ही. तर हे काय करायचं, अगोदर थोडेसे असे पोटॅटो शिजवून घ्यायचे आणि मग काय करायचं, ह्याच्यासोबत ही काकडी घ्यायची शिरून, गाजर, कांद्याची पात आहे, कोथिंबीर आणि कांदा. तर याला काय करायचं, त्याच्यानंतर हे आहे मेयो. तर हे मार्केटमध्ये भेटतं, मला वाटतं इंडियामध्ये पण आजकाल सगळीकडे आहे. हे सोयाबीन आणि व्हेजिटेबल ऑइल याच्यापासून बनवलेलं असतं. तर काय करायचं, मग हे जे मिक्सर आहे हे सगळं एकत्र करायचं एका पातेल्यामध्ये. अशा प्रकारे हे पोटॅटो, नंतर ही आपण घेतलेली काकडी, कांदा, गाजर आणि कोथिंबीर, हे सगळ्यांना काय करायचं, असं मिक्स करून घ्यायचं प्रॉपर सगळं एकत्र. आणि मग मिक्स केल्याच्या नंतर त्याला काय करायचं, हे मेयो घ्यायचा आणि हा मेयो त्याच्यामध्ये आपल्या टेस्टनुसार त्याच्यामध्ये टाकायचा. तर मित्रांनो, कॅनडामध्ये या रेसिपीला पोटॅटो सॅलड असं म्हणतात आणि ही मुलांना वगैरे खूप आवडते. मला वाटतं याची टेस्ट वगैरे पण खूप चांगली असते, याच्यात तिखट वगैरे काहीच नसतं. तर त्यानंतर काय करायचं, चवीनुसार याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ टाकल्याच्या नंतर मग याला चांगलं प्रॉपरली मिक्स करायचं. तर ही डायजेशनसाठी वगैरे खूप चांगली रेसिपी आहे मित्रांनो. तर ही खूप छान रेसिपी आहे, तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. मी गॅरंटी देऊन सांगतो की तुम्हाला घरामध्ये सगळ्यांना आवडेल ही, स्पेशली मुलांना आणि तर आजी आजोबाला वगैरे ही रेसिपी आवडते. तर नक्की ट्राय करून बघा. तर ही पोटॅटो सॅलड रेसिपी आहे. चला तर मित्रांनो, मग आपली रेसिपी आता तयार झालेली आहे, पालकाचा राईस आणि हे पोटॅटो सॅलड. तर आता जॉन आणि पेगीला आपण देऊया. तर कसं आहे की पेगी सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेस ती ब्रेड बनवून देते. ती केक वगैरे बनवण्यामध्ये खूप चांगला हँड आहे तिचा. तर ती बेकिंगमध्ये खूप चांगली आहे. तर ती काय करते, घरामध्ये बनाना ब्रेड वगैरे किंवा बनानाचा केक वगैरे असेल तर ती बनवून आम्हाला आठवड्याला 15 दिवसाला नेहमी देत असते. पण तिला पण आता सवय झालेली आहे की आपण जर तिला काही रेसिपी दिली तर त्या भांड्यामध्ये ती वापस करते वेळेस ब्रेड किंवा असं काहीतरी घरामध्ये बनवून देते. तर हा आहे आपला पोटॅटो सॅलड आणि हा स्पिनॅच राईस. त्याचबरोबर सकाळी शिल्पाने काय केलं होतं, हा पायनॅपल शिरा बनवला होता. तर आपलं जे अननस असतं त्याच्यापासून बनवलेला शिरा आहे हा. तर तो पण आम्ही पेगीला देणार आहोत. तर मित्रांनो, आता मी जॉन आणि पेगीला हे नेऊन देण्यासाठी जात आहे. आज खूप थंडी आहे, जास्त -10 टेम्परेचर आहे आज. काल परवा खूप जास्त बर्फ पडला होता. तर मित्रांनो, हे आहे आपलं घर आणि आपल्या शेजारीच डाव्या साईडला हे आहे जॉन आणि पेगीचं घर. तर हे आपले शेजारीच आहेत, खूप चांगली माणसं आहेत, अडीअडचणीला मदतीला येतात आपल्या. मी आता बेल वाजवलेली आहे, बघूया कोण येतं न्यायला. हॅलो जॉन, हाऊ आर यू? तर मित्रांनो, हे बघा आपले शेजारी जॉन आहेत, ते आलेले आहेत. शिल्पा मेड अ रेसिपी फॉर यू. Okay, thank you. Yes, a spinach rice Okay. and potato salad. Okay, thank you very much. She has a YouTube channel, so she asked me to make a video. Okay, So the YouTube. peoples in India, they want to know like how it is. In Canada. Yes, yes. Thank you, John. Thank you. Enjoy it, okay? Bye. तर मी आता जॉनला ही रेसिपी देऊन आलेलो आहे. जॉन आले होते घ्यायला, त्यांनी घेतली ती. तर आता थोड्या वेळानंतर ती खाल्ल्याच्या नंतर ते आपल्याला सांगतात कॉमेंट वगैरे करून की खूप छान रेसिपी बनवली म्हणून. तर ही खूप चांगली माणसं आहेत, प्रेमळ माणसं आहेत. आपण त्यांना काही दिलं तर ते नेहमीच त्याला खूप चांगलं म्हणतात. तर दुसरं म्हणजे मित्रांनो, जेव्हा आम्ही इंडियामध्ये येतो त्यावेळेस जॉन हे आपल्या घराची खूप काळजी घेतात. इथे काही गवत वगैरे कापायचं असेल किंवा छोटं मोठं काही मेंटेनन्स वगैरे, तर त्यांची आम्हाला खूप मदत होते त्यावेळेस.
चला तर मित्रांनो, मग आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा, आणि जर तुम्ही अगोदर ट्राय केली असेल तर ते पण आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.